सर्वात प्रथम माझ्या हुशार, गुणवंत आणि शिस्तप्रिय विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. मी विशाल सर तुमचं स्वागत करत आहे स्टडी अप या युट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये सामान्य विज्ञान इयत्ता 8वी याच्यातलं पहिलं प्रकरण सुरू केलेलं होतं, सजीव सृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. हे बघत असताना पहिल्या लेक्चरमध्ये आपण जैविक विविधतेचे वर्गीकरण आणि त्यानंतर जे काही रॉबर्ट हर्डिंग विटेगर होते यांनी त्यांच्या पंचसृष्टीतील जे काही वर्गीकरण केलेलं आहे ते व्यवस्थितरित्या बघितलेलं आहे. त्यानंतर त्यांच्यातले असणारे विशिष्ट मुद्दे म्हणजे पेशींची जटिलता, सजीवांचा प्रकार, पोषणाचा प्रकार, जीवन पद्धती आणि वर्गानुशासन जो काही संबंध असेल तो संबंध आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. त्यानंतर जे काही सृष्टी होती याच्यातली पहिली मोनेरा सृष्टी यांचं लक्षणे असतील आणि त्यांची उदाहरणं असतील ते बघितलेले होते. त्यानंतर दुसरी होती प्रोटिस्टा. मग प्रोटिस्टा पण सजीव सृष्टीचं वर्गीकरण आणि त्यांचं लक्षण काय केलेले बघितलेलं आहे. त्यानंतर तिसरी सृष्टी होती कौके. या कौकेंची जे काही लक्षणे असतील आणि उदाहरणं असतील ते मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले होते. मग अगदी व्यवस्थितरित्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट करून या व्हिडिओमध्ये यायचे. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला सजीवाचे वर्गीकरण हे शिकायचं आहे. मग सजीवाचे वर्गीकरण करत असताना पृथ्वीवर एकूण सजीवांपैकी आपल्याला माहिती आहे की पृथ्वीच्या समुद्र आणि जमिनीचा विचार केला तर 87 दशलक्ष काय झालेले ते सजीवांच्या विविध प्रजाती आढळलेल्या आहेत. मग त्यांचंच वर्गीकरण करण्यासाठी रॉबर्ट हर्डिंग विटेगर यांनी काय केलेले पंचसृष्टीत वर्गीकरण केलेलं आहे. अगदी त्याच प्रकारे सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण करत असताना पृथ्वीवरील एकूण सजीवांमध्ये सूक्ष्मजीव सर्वाधिक संख्येने आहेत याची पुढील प्रमाणे विभागणी केलेली आहे. म्हणजे काही सजीव होतील त्या सजीवांचं वर्गीकरण बघितलेलं होतं. आता जे काही सूक्ष्मजीव असतील या सूक्ष्मजीवांचं काय केलेले वर्गीकरण बघायचं आहे. मग सजीव सूक्ष्मजीवांचा जर विचार केला तर त्यांचे दोन गटात विभागणी झालेली असते. एक आदिकेंद्रिके आणि दुसरा दुष्यकेंद्रिकीय आहे. मग आदिकेंद्रिकेमध्ये काय झालेले तिथे जे जीवाणू असतील ते आदिकेंद्रिकेमध्ये येत असते ते, आणि दुष्यकेंद्रिकेमध्ये आदिजीव, कौके आणि शैवाल काय झालेले ते दुष्यकेंद्रिकेमध्ये येत असते ते. इथे लक्षात ठेवायचे की सूक्ष्म जीवांचा जो काही आकारासंदर्भात खालील प्रमाण दिलेलं आहे. मग ज्या सूक्ष्मजीवांचा आकार 1 मीटर म्हणजे 6.10 मायक्रोमीटर असेल तर त्यांना काय म्हणत असतो आपण आदिकेंद्रिके म्हणत असतोय. आणि 1 मीटर बरोबर 10.9 नॅनोमीटर असं लक्षात ठेवायचं आहे. मग इथे आदिकेंद्रिके आणि दुष्यकेंद्रिकेचा जो काही फरक असेल तो फरक लक्षात ठेवायचा आहे. मग ज्यांचा आकार 1 नॅनोमीटर ते 10 नॅनोमीटरच्या दरम्यान असते त्यांना आदिकेंद्रिके असं म्हणत असते ते. इथं त्या जीवाणूंचा काय केलेला आहे आकार दिलेला आहे. मग जीवाणू दिलेले ते त्यांचा आकार 1 नॅनोमीटर ते 10 नॅनोमीटर दिलेला आहे. त्याच्यातील पहिला मुद्दा लक्षात घ्यायचा आहे, एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगत असते. काही वेळा बरेच जीवाणू एकत्र येऊन वसती काय करत असते ती बनवत असते ते. हा जो काही जीवाणू असतील या जीवाणू वर्गातील जे काही सजीव असतील हे सजीव काय करत असते ते एकच पेशी स्वतंत्र म्हणून जीव जगत असते ते. आणि काही वेळेस जे काही जीवाणू असतील ते एकत्र येऊन काय करत असते ती वसाहती निर्माण करत असते ते. 2 नंबर, जीवाणू पेशी आदिकेंद्रिकीय असते ती. म्हणजे काही जीवाणूंची पेशी असतील ह्या कशा ती आदिकेंद्रिकीय असते ती. पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगके नसते ती. आणि त्यानंतर पेशी विकतिका त्यांना काय झालेले असतात. त्यानंतर 2 नंबर, प्रजननासाठी विविध द्विखंडित विभागाने एक पेशीपासून 2 भाग होऊ शकत असते ते. म्हणजे काही एक पेशी असेल मग एक पेशीचं काय झालेलं असते समान 2 भाग झालेले असते ते. मग एका पेशीपासून काय झालेले तिथं 2 सजीव निर्माण झालेले असते ते. त्यानंतर तिसरा विचार केला तर प्रजनन बहुधा द्विखंडी विभाजन एका पेशीपासून 2 पेशींपासून होत असते. त्यानंतर चौथा आहे अनुकूल परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढत असते ती व 20 मिनिटात संख्येने दुप्पट होऊ शकतात. म्हणजे यांची जी काही प्रजननाची पद्धत आहे ही पद्धत प्रचंड वेगाने वाढत असते. म्हणजे 20 मिनिटात काय करू शकते ती. जर 20 असेल तर 20 मिनिटात किती होणार आहे तर 40
होणार असते, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे यांची प्रजननाची जी काही पद्धत आहे ती एकदम फास्ट आहे. मग यांचा काही आकार दिलेला आहे, मग ते कसे गोलानु असू शकते, ते दंडगोल असू शकते, ते दंडाणू असू शकते, ते किंवा स्वल्प विराम कृतीचं पण असू शकते, ते आणि स्पर्शिकल कार असू शकते, ते हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर दुसरा आहे आदिजीव. मग आदिजीवांचा आकार हा आपल्याला किती दिलेला आहे, तर 200 नॅनोमीटर मध्ये दिलेला आहे. मग 200 नॅनोमीटर म्हणजे 200 मीटर पर्यंत ते काय झालेले असते ते असू शकते ते. मग त्यांचे जे काही मुद्दे दिलेले ते माती, गोड पाणी व समुद्रात काय झालेले ते आढळत असते. ती काही तर सजीव शरीरात राहतात व रोगास काय करत असते ते कारणीभूत असते ते. म्हणजे काही सजीव हे मातीत, गोड पाण्यात, समुद्रात आढळत असते ते, तर सजीव त्यांच्यातला काही जे काही प्रजातीमध्ये येणारे सजीव असते ते हे कशात आढळतात, शरीरात आढळत असते ते, आणि ते काही करत असते ते रोग करत असते ते, किंवा एखादा आजार आपल्याला करत असते ते. त्यानंतर दुसरा आहे दृश्य केंद्रकीय पेशी आढळणारा एक पेशीय सजीव आहे. म्हणजे जो काही दृश्य केंद्रकीयमध्ये आढळणारे जे काही सजीव असतील त्या सजीवांमधला एक पेशीय सजीव म्हणून या आदिजीव किंवा प्रोटोझोआचा उल्लेख याच्यात केलेला आहे. मग प्रोटोझोआच्या पेशी रचना, हालचाली, अवयव, हे पोषण पद्धती यात विविधता आढळत असते. त्यानंतर प्रजनन हे द्विखंडित पद्धतीने होत असते, जसं की अमिबा, पॅरामेसिया, गढूळ पाण्यात काय झालेले असते ते हे दोन सजीव आढळत असते, ते स्वतंत्र जीवन जगत असते ते. त्यानंतर एंटामिबा विक्टोलिटिका याच आमंश होण्यासाठी काय झालेले आहेत कारणीभूत आहे ते. त्यानंतर प्लॅझ्मोडियम व्हायक्लस हे मलेरिया ही उताप होण्यास काय झालेलं आहे कारणीभूत आहे. आणि तिसरा आहे युग्लिना, हा काय करत असतो स्वयंपोषी आहे ते. त्यानंतर दुसरं सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण बघितलं तर 3 नंबरला येत असते ती कवके. मग यांचा आकार हा 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर मध्ये काय झालेला आहे आढळत असतोय. मग याची काही बेसिक मुद्दे लक्षात घेतलं तर ते कवके काय करत असते, ती कुजलेले पदार्थ वनस्पती व प्राण्यांचे शरीर असतील, कार्बनी पदार्थ असतील यामध्ये काय झालेला आहे आढळलेला आहे. त्यानंतर दुसरा विचार केला तर दृश्य केंद्रकीय एक पेशीय सूक्ष्मजीव असते. कवकांच्या काही प्रजातीचे डोळ्यांनी काय करत असते ती दिसत असते ती. त्यानंतर तिसरा आहे मृत परजीवी असून कार्बनी पदार्थांपासून अन्न शोषण करत असते ती. त्यानंतर चौथा आहे प्रजनन अलैंगिक पद्धतीने किंवा द्विखंडन व मुखलायन या लैंगिक पद्धतीने काय झालेलं असते होत असते. मग याचं उदाहरणार्थ आपल्याला लक्षात ठेवायचे ईस्ट, कॅडिंडा आणि आळीम किंवा मशरूम हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर चौथा आहे शैवाल. शैवालाचा आकार सुमारे 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर मध्ये आढळत असतोय. हे पहिला मुद्दा लक्षात घेतला तर हे प्रामुख्याने कशात आढळत असते ती पाण्यात असते ती, आणि यांचं प्रमाण काय झालेले पाण्यात वाढत असते ती. त्यानंतर दृश्य केंद्रकीय एक पेशी आणि स्वयंपोषी सजीव पण यामध्ये आढळत असते ती, हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. दृश्य केंद्रकीय एक पेशी आणि स्वयंपोषी सजीव म्हणून ते काय झालेले ती आढळत असते ती. त्यानंतर तिसरा आहे पेशीतील हरित लवकांच्या साहाय्याने प्रकाश संश्लेषण करतात. उदाहरणार्थ कॉलराय आणि कोलिमिडोमोनास हे लक्षात घ्यायचंय. त्यानंतर शैवालांची थोडी प्रजाती एक पेशीय असते, तर इतर सर्व शैवालांचा बहुपेशीय असून ते नुसतेच डोळ्याने काय झालेले असते ते आपल्याला स्पष्टपणे दिसत असते ते. त्यानंतर सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण जर 5वं जर बघितलं तर विषाणू. मग हे विषाणूंचा आकार 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटरच्या दरम्यान असतोय. विषाणू सर्वसामान्य सजीवच मानले जात नाही, तर किंवा ते सजीव निर्जीवांच्या सीमारेषेत आत असे म्हणलेलं आहे. मात्र यांचा अभ्यास करण्यास सूक्ष्मशास्त्राला मायक्रोबायोलॉजीने केला जात असतोय. मग याचा पहिला मुद्दा लक्षात घेतला तर विषाणू अतिसूक्ष्म असून अतिसूक्ष्म म्हणजेच जीवाणूंचा 10 ते 100 पटीने लहान असून इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शिकेखाली काय करत असते ते आपल्याला दिसत असते ते. त्यानंतर स्वतंत्र कणांच्या स्वरूपात आढळत असते ती विषाणू म्हणजे DNA.
मग डीएनए म्हणजे काय? डिऑक्झी रायबोन्यूक्लिक आम्ल किंवा आरएनए रायबोन्यूक्लिक आम्ल पासून बनलेले असते ते व लांब लचक रेणू असून त्यांना प्रथिनांचं काय झालेलं आहे? आवरण असते. हे लक्षात ठेवायचे. मग याच्यामध्ये डीएनए किंवा आरएनए मध्ये काय झालेलं बनलेला आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा लक्षात घेतला तर वनस्पती व प्राण्यांना जिवंत पेशीत राहू शकतात व ते पेशींच्या मदतीने विषाणू व स्वतःचे प्रथिने बनवतात व स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करत असते. त्यानंतर यजमान पेशीची नष्ट करून त्या प्रतिकृती मुक्त होतात व मुक्त विषाणूपासून पुन्हा नवीन पेशींचा काय केलेला असतोय? संसर्ग करत असते ती. आणि चौथा मुद्दा, विषाणूंमुळे वनस्पती व प्राण्यांचा विविध काय झालेला असते? रोग होत असते ती. हे काही सूक्ष्मजीव दिलेले ती यांचं काय करायचं? आपल्याला व्यवस्थितरित्या अभ्यास करायचा आहे. आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जो काही स्वाध्यायामधील काही प्रश्न असतील ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत.